ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये 23 जानेवारीला मेळावा होतोय। या मेळाव्याला मुंबईतील कार्यकर्ते आणि राज्यातील जिल्हा प्रमुख उपस्थित राहणार अशी माहिती समोर आली आहे। मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा प्रमुखांची बैठक सुद्धा होईल। दोनही दिवशी उद्धव ठाकरे आता मार्गदर्शन कार्यकर्त्यांना करतील। आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यावर या मेळाव्यातून चर्चा सुद्धा केली जाईल। महत्त्वाचे अपडेट आपण सध्या पाहू शकतो आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन सध्या आपल्यासोबत आहेत। चेतन, आपण पाहत आहोत 23 जानेवारीला हा मेळावा होणार आहे, कशा प्रकारे याचं नियोजन असेल? गौरी, 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे जयंती असते आणि या निमित्त मेळावा होणार आहे अंधेरी इथे। मात्र या मेळाव्याला मुंबईतील सर्व पदाधिकारी आणि नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, याचसोबतच राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांना देखील निमंत्रण आहे। आणि या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रमुख हे 23 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे जे भाषण करणार आहेत, उद्धव ठाकरे जे मार्गदर्शन करणार आहेत त्याला उपस्थित राहणार आहे। आणि लगेचच 24 जानेवारीला म्हणजे दुसऱ्या दिवशी शिवसेना भवन इथे राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक घेतलेली आहे। उद्धव ठाकरे या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर जो पराभव झाला होता, बहुतेक ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झाला होता, त्यानंतर कोणतीही बैठक अशी पदाधिकाऱ्यांबरोबर राज्यातील पदाधिकाऱ्यांबरोबर झाली नव्हती। त्यामुळे येणाऱ्या आता 23 जानेवारीला जो मेळावा होतोय, या मेळाव्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बैठक लावण्यात आली आहे शिवसेना भवन इथे। आणि या बैठकीत राज्यातील संपूर्ण जिल्हा प्रमुख आहेत त्यांना बोलवलं आहे। त्यांना उद्धव ठाकरे स्वतः त्यांच्याशी बोलणार आहेत, त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, त्यांच्या विभागातील म्हणजे त्यांच्या जिल्ह्यातील अडचणी काय आहेत ह्या समजून घेणार आहेत, त्याच्यावर मार्ग काढणार आहेत। यापूर्वी आपण पाहिलं असेल तर महाविकास आघाडीमध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती, विधानसभा निवडणूक लढवली होती। यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असतील, जिल्हा प्रमुख असतील, पदाधिकारी असतील, तालुका प्रमुख असेल, हे सर्व मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचं चित्र समोर आलं आहे। सगळ्यांना समान संधी भेटावी असं त्यांचं म्हणणं होतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंना भेटत प्रत्येक जिल्हा प्रमुख हा वैयक्तिकरित्या भेटत आपलं म्हणणं मांडत होता। त्याचबरोबर येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील ठाकरेंची शिवसेना ही स्वबळावर निवडणूक लढावी असा देखील आग्रह या सर्व जिल्हा प्रमुखांचा आहे। त्याचबरोबर मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा देखील तोच आग्रह आहे। त्यामुळे 24 जानेवारीला होणारी ही जी बैठक आहे जिल्हा प्रमुखांची, ही खूप महत्त्वपूर्ण मानली जाते। या बैठकींमध्ये ज्याप्रमाणे आपण पाहिलं असेल तर विधानसभा निवडणूक झाली आहे, लोकसभा निवडणूक झाली आहे, मात्र महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका अजून बाकी आहेत। या निवडणुका महानगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकत्रित होणार असल्याने त्यामुळे त्यानंतरची या पुढची बैठकीमध्ये आणि या मेळाव्यामध्ये काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अंबादास दानवे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली आहे, ती एकदा पाहूयात। त्याच्या आधी 23ला जाहीर सभा ना उद्धव साहेबांची, बैठक नंतर जे काय व्हायचं ते सभेतच होणार आहे। बैठक आमची संघटनात्मक कामकाजासाठी आहे। 23ला अंधेरीला मोठी सभा आहे उद्धव साहेबांची महाराष्ट्राची।